अहो मी रिपोर्ट्स आणले हा. काय झालंय? तू नको काळजी करू. आणि तुम्हीही काळजी करू नका. जमवलेले पैसे आहेत माझ्याकडे. तुझ्याकडे? गेले कित्येक महिने माझा भाऊ पाठवतोय ना मला दर महिन्याला. माझ्यासारख्या बहिणींचा एकवचनी पाठीराखा असताना मी कशाला कुठे जाऊ? इथेच तर आहे माझा लाडका भाऊ. लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला. 2021 साली पालिकेनं त्याच्या विरोधात MRTP कायद्याअंतर्गत नोटीस बजावलेली आहे या चौधरीकडे. जर का एखाद्या उमेदवाराचा अनधिकृत बांधकामाशी प्रत्यक्ष संबंध असेल तर तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरण्याबाबतचा गंभीर मुद्दा ठरतो. असं असतानाही क्षितिज ठाकूर आणि ऋषित दवे यांनी सारासार विचार केलेला दिसत नाही. चौधरीला उमेदवारी दिलेली आहे, किंबहुना यांनी लोकशाहीची जी मूल्य आहेत ती मोडीत काढलेली आहेत. कायद्याचं राज्य विरुद्ध दहशतीचं राजकारण असा पर्याय जनतेसमोर उभा केलेला आहे. मित्रांनो नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला वसई विरारमधल्या भ्रष्ट राजकारण्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि पैशांसाठी सत्ता हवी असणाऱ्या प्रवृत्तींचा एक कारनामा ऐकवला. या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे जो या महानगरपालिका निवडणुकीशी संबंधित आहे. वसई विरार नालासोपारा या उपनगरातल्या उत्तर भारतीय मतदारांच्या वाढत्या टक्क्याबरोबरच त्यांच्यावरच्या भारतीय जनता पक्षाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम जो काय आहे, आणि म्हणूनच इथं 35 वर्ष अमर्याद सत्ता उपभोगणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे अनेक मातब्बर नेते पदाधिकारी हे पक्ष सोडून भाजपवासी झालेले आहेत. बहुजन विकास आघाडीचा बॅकबोन समजले जाणारे राजीव नाना पाटील हे वरवर दिसत असतील भव्यामध्ये, तरी मनानं कुठे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं बहुजन विकास आघाडीला 100च्या वर उमेदवारांना उभं करताना यावेळेला नाकी 9 आलेले आहेत. त्यामुळे जो मिळेल त्याला धरपकड दे तिकीट अशा तत्वावर तिकीट वाटप झालंय की काय अशी शंका येते. असं का? तर एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. बहुजन विकास आघाडीने अर्शद जैनुल्ला चौधरी या पेल्लारमधल्या भूमाफियाला प्रभाग क्रमांक 19 मधून तिकीट दिलेलं आहे. पण हा चौधरी भूमाफिया आहे हे माजी युवा आमदारांना माहीत नसेल कदाचित, पण या अर्शद चौधरीला तिकीट मिळवून देण्यात ज्यानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे तो ऋषित दवे हा क्षितिज ठाकूर यांचा आत्यंतिक जवळचा मित्र आहे असं म्हणतात. याच दवे महाशयांचे अर्शद चौधरी याच्यासोबत वाढदिवस साजरा करताना व त्याच्या प्रचारात सहभागी असताना अशी अनेक छायाचित्र व्हिडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर फिरत आहेत. आता नमनाला घडाभर तेल वाहून झाले तेव्हा मुद्द्यावर येऊया. याच ऋषित दवे यांनी किंवा या ऋषित दवे याच्याकडून क्षितिज ठाकूर यांनी 2024 मध्ये 2,50,000 रुपये वैयक्तिक कर्ज, आगाऊ कर्ज, ॲडव्हान्स लोन वगैरे म्हणून जे हेड असतं त्याखाली ही रक्कम स्वीकारलेली होती. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या ॲफिडेव्हिटमध्ये खुद्द क्षितिज ठाकूर यांनी माहिती नोंदवलेली आहे. ही मी माझ्या मनातलं काही सांगत नाही, माझ्या पदरचं नाही. यावरून क्षितिज ठाकूर यांचे ऋषित दवे यांच्या माध्यमातून भूमाफियांसोबत असलेले संबंध उघड होत आहेत असंही लोक बोलत आहेत. लोकांना बोलायला काय जातं नाही काय. यावर खुद्द क्षितिज ठाकूर यांनी पुढे या परस्पर संबंधांचा खुलासा करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य वसई विरारकरांची आहे. नसावी का? तुमच्या एका माजी आमदाराबद्दल जर असं काही बोललं जात आहे तर त्याचा खुलासा व्हायला हवा. कारण काय आहे तर तब्बल 35 वर्षांच्या सत्ता काळात बहुजन विकास आघाडीनं अनधिकृत बांधकामं आणि भूमाफियांना दिलेलं प्रचंड प्रोत्साहन, बहुजन विकास आघाडीच्या अनधिकृत बांधकाम या विषयाबद्दलची जी काही धोरणं होती ती वसई विरार शहराची पुरती वाताहत या धोरणांमुळे झालेली आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा आणि गरजांवर झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे त्या महामार्गालगतच्या नियोजन शून्य औद्योगिक वसाहतीतून अनेक गैरव्यवसाय व भूमाफिया जन्माला घालण्याचं पातक बहुजन विकास आघाडीने केलेलं आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातल्या आरक्षित जागा, रिझर्वेशन असलेल्या जागा अतिक्रमणांना अपवाद ठरल्या नाहीत. या भूमाफियांनी त्या सगळ्या आरक्षित जमिनी संपूर्णतः घशात घातल्या. या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेचा कोट्यावधीचा महसूल जो आहे तो बुडवला गेला. मुंबई उच्च न्यायालयाने यावरून महानगरपालिकेला फटकारलं होतं. 2 वर्षापूर्वीच्या सुनावणीत पालिका स्थापनेपासून आतापर्यंत पालिका क्षेत्रात 4 लाख अनधिकृत बांधकामं झालेली असल्याची खळबळजनक माहिती बाहेर आली होती. अनधिकृत बांधकामं नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती विचारत
न्यायालयानं पालिकेचे कान उपटले होते, पण या कान उपटण्याचा परिणाम शून्य. तुम्ही काही उपटा. पुढे 1 जानेवारी 2022 ते 13 नोव्हेंबर 23 या अवघ्या 2 वर्षाच्या काळात अनधिकृत बांधकामांची संख्या तब्बल 10,803 पर्यंत झाली होती. त्यातून पालिकेच्या कारभारावर जो काही तुम्हाला विश्वास ठेवायचा तुम्ही ठेवू शकता. आता ही अनधिकृत बांधकामं होतात कशी? लोकप्रतिनिधी आणि ज्यांची सत्ता आहे ते सत्ताधारी, महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या संगनमतानं या अनधिकृत बांधकामांसाठी चौरस फुटांच्या मागे ठराविक रक्कम प्रोटेक्शन मनी म्हणून घेतले जात होते. हा तोच शब्द जो वसईत झेड फंड म्हणून खूप प्रसिद्ध आहे. या वसुलीतूनच विरार, नालासोपारा आणि वसई पूर्व पट्ट्यातल्या अनेक भागात अनधिकृत कारखाने, गोडाऊन्स, फॅक्टरीज यांची बांधकामं वाढत गेली. तुम्हाला आठवत असेल, मागे मी या अनधिकृत भूमाफियांचं इस्लामी वर्चस्ववादाशी किंवा लँड जिहादशी असलेलं एक कनेक्शन उघड केलं होतं. वसई पूर्व पट्ट्यात अनधिकृत बांधकामांसाठी भूमाफियांनी सरकारी, आदिवासी आणि वन विभागाच्या अनेक जागा बळकावलेल्या आहेत. वसई पूर्व पट्ट्यातल्या चिंचोटी, कामण, गौराईपाडा, सातिवली, वाळीव हायवे, तर नालासोपाऱ्यात संतोष भवन आणि जो काही परिसर आहे तो तर खूप प्रसिद्ध आहे. विरारमध्ये चंदनसार आणि हायवे लगतचा मोठा भाग आज अनधिकृत बांधकामांनी व्यापलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात भूमाफियांकडून अनधिकृत चाळी, गोडाऊन्स आणि इमारती, गॅरेजेस, धाबे, हॉटेल्स काय मनाला येईल ते बांधलेलं आहे. आज वसई परिसरात अस्तित्वात आलेले ते उमर कंपाऊंड, चॅम्पियन कंपाऊंड, खान कंपाऊंड, चौधरी कंपाऊंड, हे कंपाऊंड कसले येतो? हा त्याच इस्लामी आक्रमणाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. आता प्रश्न असे उभे राहतात की या अनधिकृत बांधकामातून निघणारा प्रति चौरस फूट झेड फंड त्या ऋषित दवे यांच्या माध्यमातून क्षितिज ठाकूर यांच्याकडे जमा केला जात होता का? अनेक भूमाफिया अनधिकृत बांधकाम करण्याआधी हा प्रोटेक्शन मनी त्या ऋषित दवेच्या हातात आणून देत होते आणि त्याच्या माध्यमातून तो क्षितिज ठाकूर यांच्याकडे पोहोचवला जात होता का? प्रश्न येत आहे. कारण क्षितिज ठाकूर यांची संपत्ती मागच्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढलेली आहे. 2009 साली त्यांची संपत्ती 7,34,878 रुपये की काय अशी होती. 51,25,00,000च्या घरात पोहोचली. 2030 साली ती 63,67,62,000 इतकी झाली आणि 2024ला थेट 77,59,75,000 काहीतरी अशी वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा झाली आहे. युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचे असे कोणते आणि किती ऑन पेपर सफेदपोश व्यवसाय आहेत ज्यात एवढा नफा होतो, नाही का? वर्षभरात एवढा नफा. तर हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडलेला नाही, सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. आता मला सांगा, ठाकूरांकडे व्हाईटमधला इतका पैसा असताना त्या रशीद दवेकडून अवघे 2,50,000 कोणत्या कामासाठी यांनी घेतले होते? रशीद दवे यांचा तरी असा कोणता व्यवहार आहे 2.5 लाखांचा क्षितिज ठाकूर यांच्यासोबत? याचाही खुलासा जनतेला व्हायला हवा. केवळ या झेड फंडसाठीच क्षितिज ठाकूर आणि ऋषित दवे यांनी अरशद चौधरी आणि प्रदीप गुप्ता, पप्पू गुप्ता, मुस्तफा, राहुल गुप्ता, हजरत शेख, आयशा कंपाऊंडवाला, जिशान कुरेशी, रमजान कुरेशी, सुशील आवाड या सो कॉल्ड भूमाफियांना उत्तेजन दिलं होतं का? 10 जुलै 2024 या क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवशी या भूमाफियांनी बॉम्बे अहमदाबाद हायवे जो आहे, मुंबई अहमदाबाद महामार्ग, त्याच्या शेजारच्या पेल्लार, कामण, आजूबाजूचा जो परिसर आहे तर मोठ्या प्रमाणात मोठमोठे बॅनर लावले होते आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं होतं. पण या विधानसभेला या भूमाफियांच्या दुर्दैवानं क्षितिज ठाकूर यांचा मोठा पराभव झाला. ते माजी आमदार झाले. नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या क्षितिज ठाकूर यांनी त्यावेळी त्या भूमाफियांच्या शुभेच्छा का स्वीकारल्या होत्या? हा सुद्धा सवाल जनता विचारते. आता याच भूमाफियांना जे इतके दिवस वाऱ्यावर सोडले गेले होते त्यांना या निवडणुकींच्या निमित्तानं पुन्हा क्षितिज ठाकूर आणि ऋषित दवे यांनी जवळ केलेलं आहे की काय? आता या सगळ्या भूमाफियांपैकी अरशद जैनुल्ला चौधरी याला पेल्लार प्रभाग क्रमांक 19 मधून उमेदवारी बहाल केली आहे शिट्टीच्या निशाणीवर. अरशद हा अवघा 8वी पास आहे, पण त्याच्या जवळ वसईत एका इमारतीत 2 फ्लॅट, एक व्यावसायिक गाळा आहे. थार, क्रेटा, टोयोटा, इनोवा, पल्सर अशा महागड्या गाड्या आहेत. हे घेण्यासाठी पैसा लागतो. कुठून आला त्याच्याजवळ हा पैसा? एवढंच नाही तर अरशद जैनुल्ला चौधरी याच्यावर पेल्लार पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. मित्रो, आज हेच भूमाफिया आणि अनधिकृत बांधकामधारक सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून जर उदयास आले किंवा हे येऊ पाहतायत,
कारण काही धास्तावलेले आणि पराभवाला घाबरलेले राजकारणी हे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. हे पाठीशी उभे राहिले नाही, त्यांच्या पाठीशी लपलेत. अनेक अनऑथोराइज स्ट्रक्चर्स किंवा जे अनधिकृत बांधकाम आहेत त्यापैकी उमर कंपाऊंड प्रभाग समिती F 2021 साली पालिकेनं त्याच्या विरोधात MRTP कायद्याअंतर्गत नोटीस बजावलेली आहे या चौधरीवर. जर का एखाद्या उमेदवाराचा अनधिकृत बांधकामाशी प्रत्यक्ष संबंध असेल तर तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरण्याबाबतचा गंभीर मुद्दा ठरतो. असं असतानाही क्षितिज ठाकूर आणि ऋषित दवे यांनी सारासार विचार केलेला दिसत नाही. चौधरीला उमेदवारी दिलेली आहे, किंबहुना यांनी लोकशाहीची जी मूल्य आहेत ती मोडीत काढलेली आहेत. कायद्याचं राज्य विरुद्ध दहशतीचं राजकारण असा पर्याय जनतेसमोर उभा केलेला आहे. आमच्या माजी युवा आमदारांचं म्हणाल तर एकीकडे उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून ते जागतिक विषयांवर चर्वितचर्वण करायला करत असतात आणि दुसरीकडे अशी माती करायची. हे क्षितिज ठाकूर यांना शोभतं का? याचं उत्तर बहुधा जनताच देईल मतपेटीतून. आपण एक त्रयस्थ म्हणून हे सारं तुमच्यासमोर मांडलं इतकंच. आता यावर जो काय सारासार सत्सद विवेकबुद्धीला स्मरून जो निर्णय घ्यायचा आहे तो मतदारांच्या हाती आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार. आमचं शिक्षण नाही होऊ शकलं, पण मला माझ्या मुलाला चांगल्या शाळेत शिकवायचं आहे. पण शाळेची फी जरा. माझा भाऊ घेतो की माझी काळजी, तशीच मी बी माझ्या लेकराची काळजी घेईन. म्हणजे माहेरची मदत आहे वाटतं. हा? दर महिन्याला न चुकता भाऊबीज पाठवतो मला, आणि इतका मायेचा माणूस असताना मी कशाला माहेराला जाऊ? हितच तर हाय माझा लाडका भाऊ. लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला.